नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, 26 जानेवारी हा दिवस खूप महत्त्वपूर्ण दिवस आहे। या दिवशी आपल्या देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो। या दिवशी देशात सर्वत्र शालेय विद्यार्थ्यांना सार्वजनिक सुट्टी दिली जाते। सकाळी शाळेत झेंडा वंदन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सुट्टी दिली जाते। मात्र येथून पुढे शालेय विद्यार्थ्यांना ही सुट्टी मिळणार नाही। याबाबतच एक परिपत्रक काढण्यात आले आहे। ते परिपत्रक कशा पद्धतीने असणार आहे, शालेय विद्यार्थ्यांची सुट्टी का कॅन्सल केली, हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल। तर बघा, आता इथून पुढे शालेय विद्यार्थ्यांना ही सुट्टी मिळणार नाही। महाराष्ट्र राज्य सरकारने प्रजासत्ताक दिनाची सुट्टी रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि विद्यार्थ्यांना ही सुट्टी देण्याऐवजी शाळा प्रशासनाने शाळेत देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करावं आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करावी असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिलेले आहेत। त्यामुळे यावर्षीपासून महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाची सुट्टी मिळणार नाही। त्याऐवजी आता त्यांना शाळेतील विविध कार्यक्रमांना आणि स्पर्धांना उपस्थित राहावं लागणार आहे। तर बघा, मंगळवारी शालेय शिक्षण विभागाने एक परिपत्रक जारी करून सर्व सरकारी आणि खाजगी शाळांना प्रजासत्ताक दिनी शाळेत दिवसभर देशभक्ती थीमसह विविध स्पर्धा आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश दिलेले आहेत। 26 जानेवारीच्या दिवशी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राचा इतिहास, आपली महान संस्कृती आणि देशाचे भविष्य याबद्दल राष्ट्रीय अभिमानाची भावना निर्माण केली पाहिजे। त्यामुळे 26 जानेवारी 2025 पासून प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व माध्यमांच्या व सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये विविध कार्यक्रमासह साजरा केला जाईल असे परिपत्रकामध्ये नमूद सुद्धा करण्यात आलेले आहे। आणि बघा, या दिवशी म्हणजेच की 26 जानेवारी प्रजासत्ताक दिना दिवशी कोणते कार्यक्रम घ्यावेत यासाठी 8 स्पर्धा आणि कार्यक्रमाची यादी सुद्धा त्या शाळांना देण्यात आलेली आहे। त्यामुळे ध्वजारोहणानंतर प्रभात फेरी, वक्तृत्व स्पर्धा, कविता स्पर्धा, नृत्य, चित्रकला, निबंध, क्रीडा स्पर्धा आणि प्रदर्शन यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे। हे सर्व कार्यक्रम देशभक्तीपर थीमवर असावे असे पत्रकात म्हटलेले आहे। जिल्हा शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षकांना या निर्देशाची अंमलबजावणी करावी लागणार आहे। खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। बघा, 26 जानेवारी 2025 पासून सरकारी शाळांमध्ये आणि खाजगी शाळांमध्ये एक नवीन नियम काढण्यात आलेले आहे। या नियमाच्या अंतर्गत बघा, आता 26 जानेवारीची सुट्टी ही कॅन्सल करण्यात आली आहे। या सुट्टीच्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचं परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे। तसे परिपत्रक सुद्धा शालेय शिक्षण विभागाने प्रत्येक शाळांना देण्यात आलेले आहे। त्यामुळे आता प्रजासत्ताक दिना दिवशी जी सुट्टी भेटत होती मुलांना आणि शिक्षकांना, ती सुट्टी आता भेटणार नाही। याच्या अगोदर ध्वजारोहण झाल्यानंतर सर्वांना सुट्टी मिळत होती, परंतु आता इथून पुढे असं होणार नाहीये। तर बघा, खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा। धन्यवाद।